वसंत मोरे हे वंचितकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। आज मुंबईमध्ये ते वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत। काल पिंपरीमध्ये वंचितच्या प्रदेशाध्यक्षांची त्यांनी भेट घेतली होती। आता आज ते थेट मुंबईत येऊन आंबेडकरांची चर्चा करणार आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, वसंत मोरे अपक्ष लढणार असं कळलं होतं, मात्र आता कळतंय वंचित करून ते लढण्याची शक्यता आहे। सुवर्ण, नक्कीच आपण जर पाहिलं तर वसंत मोरे यांनी महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्याशी संपर्क केलेला पाहायला मिळाला मंच सोडल्यानंतर। आणि काल परवा 2 दिवसापूर्वी पुण्यात मराठा महासंघाची बैठक झाली। त्या बैठकीलाही वसंत मोरे उपस्थित होते, जरांगे पाटलांशी फोनवरती बोललेले होते। आणि काल वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये भेट घेतलेली आहे आणि ते प्रकाश आंबेडकरांची भेट मुंबईत घेत आहेत। त्यामुळे वसंत मोरे हे पुणे लोकसभा, विधानसभा, लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वंचितचे असू शकतात, कारण की एक सक्षम चेहरा वंचितच्या रूपानं वंचितला वसंत मोरेंच्या रूपाने भेटणार आहे। त्यामुळं प्रकाश आंबेडकर खरंच वसंत मोरेंना उमेदवारी देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र सर्व ठिकाणी वसंत मोरे जाऊन आलेत आणि भूमिका त्यांच्या अपक्ष लढवण्याची त्यांनी ठेवलेली होती। मात्र सर्वकडून ऑफर येत असताना त्यांची भूमिका काय किंवा ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार। ठीक, सागर, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आज वसंत मोरे भेट घेत आहेत, त्यानंतरच ते नेमके आता कुठल्या पक्षाकडनं निवडणूक लढवतील हे कळू शकेल।